संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या सोलापुरातील पालखी मार्गावर असलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भैया चौकात आंदोलन करण्यात आले। पालखी मार्गावर महानगरपालिकेने न बुजवलेल्या खड्ड्याच्या बाजूला बसून राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी टाळ मृदुंगावर ज्ञानबा तुकारामचा जयघोष केला। शेकडो किलोमीटर चालून संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे। असे असतानाही या पालखी मार्गावर असणारे खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत। त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी भैया चौक येथील रस्त्याच्या खड्ड्याजवळ बसून भजन करत महानगरपालिकेचा निषेध नोंदवला। मला असं वाटतंय की सोलापूर महानगरपालिकेकडे डांबराचा तुटवडा निर्माण झालाय की काय, अशी एक परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे। महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्रीगण हे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या पद्धतीने जबाबदारीने पार पाडतंय, परंतु सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त सचिन ओंबासे हे फक्त कागदावर रेगोटा ओढवण्याचे काम करतायत। सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सोलापूर शहरामध्ये फेरफटका मारण्याची वेळ त्यांच्याकडे नाहीये का अशी दिसते। खालचा जो अधिकारी जे आहे तो अधिकारी सोलापूर शहरामध्ये रस्ते बुजवण्याचं काम कशा पद्धतीने करतोय हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं गेलं पाहिजे। गेल्या 2 ते 4 दिवसापासून आम्ही बघतोय सोलापूर शहरातील डांबराच्या रस्त्यामध्ये खड्डे अशा पद्धतीने पडलेत की एका डबक्यामध्ये एक मुलगा त्या ठिकाणी बसू शकतो, अशा पद्धतीची अवस्था सोलापूर शहरामध्ये झालेली आहे। परंतु त्यांची भूमिका फक्त त्या खड्ड्यामध्ये माती आणणे आणि दगड टाकून बुजवण्याचं काम चालू आहे। मला त्यांना सांगायचं आहे की हा पावसाळा चालू आहे, सोलापूर शहरामध्ये 2 दिवसाआड 3 दिवसाआड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय। समजा आता 30 तारखेला ती 2-3 दिवसामध्ये वारकऱ्यांची दिंडी या सोलापूर शहरामध्ये येते, त्याच्या अगोदर जर पाऊस पडला आणि ती माती वाहून गेली तर जसेच्या तसे खड्डे दिसतील। म्हणून सोलापूर महानगरपालिका कुठेतरी जागी झाली पाहिजे। वारकरी लोकांच्या बाबतीमध्ये एक आत्मीयतेचा विषय, एक अस्मितेचा विषय आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं अनोखं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलोय, कारण की जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्यांना कुठेतरी जाग यावी आणि ते चांगल्या पद्धतीने ह्या सोलापूर शहरातील रस्त्यावर एक फील्ड पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने काम करावं, हेच आमची अपेक्षा आहे।